नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. उद्या आलेली आहे अतिशय पवित्र, शुभ आणि चमत्कारिक कमला एकादशी. असं म्हणतात की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, मनापासून केलेला मंत्र जप आणि छोटासा उपाय सुद्धा व्यक्तीचं नशीब बदलू शकतो. मंडळी, जर घरात पैसा टिकत नसेल, वारंवार अडथळे येत असतील, मन अस्तव्यस्त राहत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे कमला एकादशीच्या दिवशी करायचा असा एक प्रभावी उपाय, जो माता महालक्ष्मी कृपा तुमच्या घरात कायम ठेवू शकतो. पण मंडळी, या दिवशी काही चुका अजिबात करू नये, नाहीतर पूजा पूर्ण फल देत नाही असं मानलं जातं. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्याआधी मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग जाणून घेऊया कमला एकादशीचं महत्त्व, पूजेची योग्य वेळ आणि तो खास उपाय जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. मंडळी, वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण त्यांच्यामध्ये कमला एकादशी अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. ही एकादशी विशेष माता लक्ष्मीला समर्पित मानली जाते. असं म्हणतात की या दिवशी श्रद्धेने उपवास, पूजा आणि मंत्रजप केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. शास्त्रानुसार कमला एकादशीचं व्रत केल्याने नकारात्मकता दूर होते, आर्थिक अडचणी कमी होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. मंडळी, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता असते. कोणाला पैशाची अडचण, कोणाला नोकरीची चिंता, तर कोणाच्या घरात सतत वादविवाद होत असतात. अशा वेळी श्रद्धा आणि भक्ती मनाला शक्ती देतात. म्हणून अनेक भक्त या दिवशी मनापासून माता लक्ष्मीची पूजा करतात आणि त्यांच्या कृपेची प्रार्थना करतात. असं मानलं जातं की कमला एकादशीला केलेले दान आणि जप अनेक पटीनं फल देतं. विशेष तुळशी पूजा, दिवा लावणे आणि लक्ष्मी मंत्राचा जप करणं खूप शुभ मानलं जातं. मंडळी, या दिवशी घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवणं देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण जिथे स्वच्छता, शांतता आणि भक्ती असते, तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. म्हणून उद्याची कमला एकादशी श्रद्धेने साजरी करा, मन शांत ठेवा आणि पूर्ण विश्वासाने पूजा करा. पुढे आपण जाणून घेणार आहोत या दिवशी कोणत्या चुक्या टाळाव्यात. मंडळी, कमला एकादशी जितकी शुभ मानली जाते, तितकंच या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. असं म्हणतात की या दिवशी नकळत झालेल्या काही चुका पूजेचं पूर्ण फळ देऊ शकत नाही. म्हणून आता लक्षपूर्वक ऐका, कमला एकादशीला कोणत्या चुका टाळायच्या आहेत. सर्वात पहिली चूक, घरात भांडण किंवा वादविवाद करू नका. या दिवशी मन शांत ठेवणं खूप आवश्यक मानलं जातं. राग, अपशब्द आणि नकारात्मक विचार टाळा. कारण जिथे अशांतता असते, तिथे सकारात्मक ऊर्जा टिकत नाही असं मानलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुळशीची पान संध्याकाळनंतर तोडू नका. तुळस अत्यंत पवित्र मानली जाते, म्हणून संध्याकाळचं श्रद्धेने तुळशीची पूजा करा. तिसरी चूक, घर अस्वच्छ ठेवू नका. कमला एकादशीच्या दिवशी देवघर आणि घराची स्वच्छता विशेष महत्त्वाची मानली जाते. असं म्हणतात की स्वच्छ आणि शांत घराचं माता लक्ष्मीचं आगमन होतं. चौथी गोष्ट, कोणाचाही अपमान करू नका. गरीब, वृद्ध किंवा गरजू व्यक्तीला मदत करणं शुभ मानलं जातं, पण कोणालाही दुखवणं टाळा. पाचवी महत्त्वाची चूक, नकारात्मक बोलणं आणि चुकीचे विचार टाळा. या दिवशी शक्य तितकं मंत्रजप, नामस्मरण आणि भक्ती मन लावा. मंडळी, एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर मन, विचार आणि वागणूक श्रद्धा ठेवण्याचा दिवस आहे. म्हणून उद्या पूर्ण श्रद्धेने, शांत मनाने आणि सकारात्मक भावनेने पूजा करा. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत कमला एकादशीचा तो खास आणि प्रभावी उपाय, जो अनेक लोक श्रद्धेने करतात. उपाय. मंडळी, आता जाणून घेऊया कमला एकादशीचा सर्वात सोपा, प्रभावी उपाय. असं मानलं जातं की हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, मन शांत राहतं आणि माता लक्ष्मीची कृपा मिळते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तुपाचा दिवा, तुळशीचं रोप, लाल फूल आणि श्रद्धेने भरलेलं मन. मंडळी, उद्या सकाळी लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर देवघर किंवा तुळशीसमोर एक स्वच्छ आसन घ्या. आता तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात माता लक्ष्मीचं स्मरण करा. यानंतर तुळशीला पाणी अर्पण करा आणि एक लाल फूल वाहा. मंडळी, लाल रंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानलं जातं. आता शांत मनाने डोळे बंद करा आणि मनापासून हा मंत्र म्हणा.
ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणा. ओम श्री श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री श्री महालक्ष्मी नमः. मंडळी, मंत्र म्हणताना घाई करू नका. पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने जप करा. असं मानलं जातं की मनापासून केलेले मंत्र जप घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. त्यानंतर माता महालक्ष्मी हात जोडून प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेव. सर्व संकट दूर कर. हा उपाय केल्यानंतर दिवसभर शक्य तितकं सकारात्मक राहा. कोणालाही दुखवू नका. राग टाळा आणि देवाचं नामस्मरण करत राहा. अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की श्रद्धा आणि भक्तीने केलेल्या या छोट्या उपायामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल जाणवेल. आता पुढे आपण करणार आहोत कमला एकादशीचा विशेष मंत्र जप. मंडळी, आता आपण सर्व मिळून माता लक्ष्मीचं पवित्र मंत्र जप करणार आहोत. जिथे आहात तिथे शांत बसा. डोळे हलके बंद करा आणि पूर्ण श्रद्धेने मंत्र ऐका किंवा माझ्यासोबत म्हणा. ओम श्री श्री ही श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री श्री ही महालक्ष्मी नमः. ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र जप 5 नाही तर 10 सेकंद शांत मन ठेवून हा मंत्र ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः हा जप करायचा. असं मानलं जातं मंडळी, मनापासून केलेले मंत्र जप मन शांत करतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. यावेळी माता लक्ष्मीचं ध्यान करा आणि मनातील सर्व चिंता त्यांच्या चरणी अर्पण करा. आता पुन्हा एकदा सर्व मिळून मंत्र म्हणूया. ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. मंडळी, श्रद्धा आणि विश्वासाने केलेली प्रार्थना नेहमी मनाला शांती देते. आता पुढे जाणून घेऊया महिलांसाठी कमला एकादशीचा विशेष उपाय. महिलांसाठी हा उपाय खूप पॉवरफुल आणि उपयोगी मंत्र आहे. आता जाणून घेऊया कमला एकादशीला महिलांनी करायचा विशेष आणि शुभ उपाय. असं मानलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा घरात सुख, शांती आणि सकारात्मकता वाढवते. विशेष सौभाग्यवती महिलांसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. उद्या सकाळी स्नान करून स्वच्छ आणि शक्य असल्यास हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. त्यानंतर तुळशीसमोर किंवा देवाघरात एक तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात माता लक्ष्मीचं स्मरण करा. आता तुळशीला स्वच्छ पाणी अर्पण करा आणि लाल किंवा पिवळं फूल वाहा. मंडळी, तुळस अत्यंत पवित्र मानली जाते आणि तिची पूजा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असं मानलं जातं. त्यानंतर हात जोडून ही छोटी प्रार्थना म्हणा. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेवा. सर्व संकट दूर करा. महिलांनी या दिवशी शक्य तितकं शांत राहावा. राग आणि वादविवाद टाळावेत. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा आणि गरजूंना मदत करावी. असं मानलं जातं की दान आणि चांगले विचार पुण्य वाढवतात. मंडळी, अनेक महिला या दिवशी माता लक्ष्मीचं मंत्रजप देखील करतात. ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र श्रद्धेने म्हटल्यास मन शांत राहतं आणि भक्तीचं एकाग्रता वाढते असं मानलं जातं. यासोबत घरात स्वच्छता आणि आनंद वातावरण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जिथे शांतता, प्रेम, भक्ती असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. आता पुढे आपण ऐकणार आहोत कमला एकादशीबद्दल काही प्रेरणादायक अनुभव आणि कथा. मंडळी, श्रद्धा आणि भक्तीमध्ये खूप मोठी शक्ती असते. आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे की कमला एकादशीबद्दल देखील अनेक भक्तींचे प्रेरणादायक अनुभव ऐकायला मिळतात. आज मी तुम्हाला अशीच एक छोटी कथा सांगणार आहे. एका छोट्या गावात एक कुटुंब राहत होतं. घरात सतत आर्थिक अडचणी होत्या. काम होतं पण पैसा टिकत नव्हता. घरात नेहमी चिंता आणि तणावाचं वातावरण असायचं. एक दिवस त्या घरातील आजींनी सांगितलं, कमला एकादशी श्रद्धेने करा. माता लक्ष्मीवर विश्वास ठेवा. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने मनापासून कमला एकादशीचं व्रत केलं. तुळशीसमोर दिवा लावला, मंत्रजप केलं आणि सकारात्मक विचार ठेवले. असं म्हणतात की हळूहळू त्यांच्या घरातील वातावरण बदलायला लागलं. घरात शांतता वाढली, कामात प्रगती होऊ लागली आणि मनातील भीती कमी झाली. तर मंडळी, हा चमत्कार फक्त पैशाचा नव्हता तर श्रद्धा आणि सकारात्मकतेचा होता. अनेक लोक सांगतात की जेव्हा ते मनापासून प्रार्थना करतात तेव्हा त्यांच्या मनाला शांती मिळते. आणि ही खरं पाहिलं तर शांत मन, सकारात्मक विचार ही सर्वात मोठी शक्ती असते.
म्हणून मंडळी, उद्याची कमल एकादशी श्रद्धेने साजरी करा. छोटासा दिवा लावा, मंत्रजप करा आणि मनात विश्वास ठेवा. कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला नवीन आशा, ताकद देते. आता शेवटी जाणून घेऊया कमला एकादशीला काय प्रार्थना करावी आणि व्हिडिओचा अंतिम संदेश. मंडळी, उद्याची पवित्र कमला एकादशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने नक्की साजरी करा. मन शांत ठेवा, सकारात्मक विचार करा आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करत राहा. असं मानलं जातं की जिथे भक्ती, श्रद्धा आणि प्रेम असतं तिथे सुख, शांती आणि समाधान आपोआप येतं. उद्या सकाळी किंवा संध्याकाळी एक छोटासा दिवा नक्की लावा. तुळशीसमोर हात जोडून प्रार्थना करा आणि मनापासून म्हणा, हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम ठेवा. मंडळी, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी विश्वास आणि सकारात्मकता कधी सोडू नका. कारण श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला नवी आशा आणि शक्ती देते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि उद्याच्या कमल एकादशीला तुमच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद घेऊन येऊ. धन्यवाद मंडळी. भेटू आपण दुसऱ्या एखाद्या धार्मिक व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.